तुम्ही आला? बसा ना, जेवायला बसा ना प्लीज. आज ना मी तुमच्या आवडीची बटाट्याची भाजी केली आहे. तुम्हाला अगदी आवडते ना तशीच केली आहे. आणि हो, श्रीखंड सुद्धा आणलंय. हे काय जास्त नाही आणलंय, उगाच पैसे खर्च होतात ना म्हणून थोडंच आणलंय. आणि हो, पुरणपोळी पुरणपोळी सुद्धा केली मी. ही बघा इथे, घ्या ना. आणि हा, विसरले, जेवणानंतर ताक सुद्धा आहे. हा, पिऊन घ्या आठवणीने. काय काय असं बोलताय? म्हणजे म्हणजे मला तुमच्याकडून काही हवं असल्यावरच मी एवढं सगळं जेवण बनवते का तुमच्यासाठी? काय तुम्ही पण, मला काही नकोय अहो. म्हणजे अगदी मला काहीच नकोय असं नाहीये. म्हणजे माझ्यासाठी मला काही नकोय. अहो, मी काय म्हणते, आपल्या घराच्या समोर ना बरोबर अगदी हाकेच्या अंतरावर ना एक मोठी शाळा झाली आहे. आपण आपल्या ऋषीला त्या शाळेमध्ये घालायचं का? म्हणजे कसं आहे, त्याचं भविष्य सुखकर होईल ना म्हणून. नाही, जुन्या शाळेमध्ये वाईट असं काही नाहीये, पण चांगलंही असं काही नाहीये ना. शिक्षण, फक्त शिक्षणाने काय होणार आहे त्याचं? त्याला सॉरी, तुम्ही घ्या ना, तुम्ही जेवण घ्या बरं, घ्या. श्रीखंड वाढू का आणखी तुम्हाला? अहो, मी काय म्हणते, आपण घालूया ना ऋषीला त्या शाळेमध्ये. म्हणजे कसं आहे, तो रोज स्कूल बसने येईल जाईल. आणि हां हां, हे घे. आणि म्हणजे कसं इंग्लिश बोलण्या काय, पुरणपोळी, हां ही आहे ना, ही घ्या ना. हां, आणि कसं इंग्लिश टॉकिंग वाढलं की कॉलेजसाठी त्याला फॉरेनला जावं लागेल. काय चाललंय तुमचं? मी तुमच्याशी काहीतरी बोलते आणि तुमचं काय चालू आहे? तुम्ही मला इतकंच सांगा की तुम्ही ऋषीला त्या शाळेमध्ये घालणार आहात की नाही? अहो, वाटलंच होतं मला. नाही, घ्या घ्या गिळा. तुम्ही ना हे सगळं गिळा. ही पुरणपोळी, ही श्रीखंड आहे ना, हे बाजूच्या मंदिरात प्रसाद वाटत होते, तिकडून घेऊन आले मी. आणि ही भाजी आहे ना, ही कालची भाजी आहे, तीच पुरवून खातोय आपण. भस्म्या झालाय ना तुम्हाला, घ्या सगळं खाऊन घ्या. अहो, तुमच्या ऑफिस मधला पिऊन सुद्धा ना तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत असेल, पण तुम्ही क्लार्क असून सुद्धा कालची भाजी खाताय. नाही, घ्या घ्या, सगळंच घ्या. अहो, चोर जरी आला ना आपल्या घरी चोरी करायला, तरी आपल्यालाच त्याच्याकडून कर्ज घ्यावं लागेल, असली परिस्थिती आहे आपली. पण तुम्ही काय करू नका, तुम्ही फक्त बसून गिळा, जेवून घ्या तुम्ही पोटभर. आणि हो, जेवून झालं ना की ही सगळी भांडी पण घासून घ्या. आणि ताक प्या, म्हणजे माझं बोलणं पचनी पडेल तुम्हाला.